अरे देवा, अगं ऐक, अरे देवा. अगं उर्मिला, काय? जरा इकडे येतेस का ग? अरे देवा, अगं माझ्या गुडघ्यात चालली चमकलेली, मला ह्याच्यावर चढता ये ना. एवढे ह्याच्यावर चढून ती बॅग काढून देतेस का? आई, घरात 100 नोकर चाकर असताना सुद्धा तुम्ही असली फालतू कामं मला सांगताय का? घरातली मोठी सून आहे मी. छे, आता सुनेचा मान तरी कुठे राहिलाय? तुमच्या मुलानं खोटं बोलून मला या घरात आणलंय. काय म्हणाला होता तो? मी MD होणार आहे, मी या कंपनीचा मालक आहे. पण काय झालं? नोकर झालाय तुमचा मुलगा, नोकर. त्या इंदिरा भाऊजींच्या पुढे मागे शेपूट हलवत नोकरासारखा फिरतोय. तुमचा मुलगा तर कंपनीतला नोकर झालाच आहे. ही असली घरातली फालतू कामं सांगून मला पण घरातला नोकर करा. अगं उर्मिला, काय बोलतेस तू? हे कुठून कुठं गेलीस तू? अगं विकी आणि इंद्रा दोघं भाऊ भाऊ आहेत. दोघ जण खांद्याला खांदा लावून कंपनीमध्ये काम करतायत. आणि विकी जर इंद्राच्या पाठीशी उभा राहिला तर त्यात कसला आलाय कमीपणा? तुम्हाला नसेल वाटत कमीपणा, कारण तुम्ही कायम घरामध्ये ना सगळ्यांच्या मागेच राहिलात. मला वाटतो कमीपणा, मला वाटते लाज. मी स्वतःचा मान जपते. बरे संपत, तुला मी मोठी आई, या ना इथे इथे बसा. अगं तुम्ही ही अशी कामं कशाला करताय मला कळत नाहीये. पायाला काही लागलं वगैरे तर काय झालं? अहो आई, बघा ना, घरामध्ये 100 नोकर चाकर असून सुद्धा आई स्वतः काम करताय. आता काय करत होतात वहिनी तुम्ही? वरची बॅग काढतायत. बॅग काढताना काही लागलं पडलं तर काय करणार होतो आपण? वहिनी, अहो असं का करता? आपल्या घरात इतकी माणसं आहेत कामाला, कोणाला तरी सांगा ना तुम्हाला काय हवंय ते. आई, मी काय म्हणतोय, मोठ्यांबरोबर आहे ना 24 तासासाठी एक बाई ठेवूयात, म्हणजे त्यांना कामात मदत होईल. हो, देऊयात. पण तोपर्यंत तुम्हाला जे हवंय ते संपतला सांगा. तुम्ही काही करू नका. संपत, वरची बॅग काढून दे बरं. आई चला ना, चला तुम्ही चला. मी किती वेळा आईला सांगितलेलं आहे की काही काम असेल तर मला सांगत जा. विक्रांत, अहो सर, तुम्ही किती वेळ लावलात फ्रेश व्हायला? अहो मी केव्हापासून वाट बघतोय. असं करता का कोणी? आर यू सिरियस? म्हणजे वॉटर सप्लाय तू बंद केला होतास? काय मूर्खपणा आहे हा? अहो सर, सॉरी, तुम्ही चिडू नका. मी फक्त तुम्हाला आमचा प्रॉब्लेम समजायचा प्रयत्न करत होते. कुठला प्रॉब्लेम? काय बोलतेस तू? अहो सर, सकाळी आमच्या बरोबर असंच झालं. आता सकाळी वस्तीवर पाणी आलं नाही तर आम्ही कसं वेळेवर फॅक्टरीत पोहोचणार? अहो आमचा सकाळचा सगळा वेळ ते पाण्याची वाट बघण्यात गेला, म्हणून आम्हाला उशीर झाला. आता मी तेच सांगायचं तुम्हाला प्रयत्न करत होते, पण तुम्ही तर आमचं ऐकलंच नाही. अरे पण आबांनी तुमच्या पाण्याची सोय केली आहे ना, आणि त्या अजितने काही एक्सपेरिमेंट करून तुमचा इश्यू सॉल्व्ह केलाय. मग पाणी कसं नाही आलं? अहो तेच ना, आम्ही पण हाच विचार करत होतो की आबांनी जर आमच्या पाण्याची सोय केली तर मग पाणी वस्तीवर कसं नाही आलं? अहो आमचा सकाळचा सगळा वेळ ते पाण्याची वाट बघण्यामध्येच गेला. अहो गेटवर मी तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही ऐकूनच घेतलं नाही. वर आमचा दिवसभराचा पगार पण कट केला.
अजितवर नाही विश्वासच नाही ठेवला पाहिजे. सर तुम्ही नाही कापणार ना आमचा दिवसभराचा पगार आता? हा ठीक आहे, पण हो तुम्ही अर्धा तास उशिरा आलेलात आज, सो जाताना 1 तास एक्स्ट्रा काम करावं लागेल तुम्हाला. सर चालेल की. थँक्यू. मी आता सगळ्या कामगारांना जाऊन सांगते. थँक्यू सर. गुड आफ्टरनून मॅम. इंद्रा, तुझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली आहे. सकाळी पण नाश्ता न करता गेलास ना, मला माहिती तुला भूक लागली असणार. बस पटकन आणि खाऊन घे. नाही आई, लंच ब्रेक ओव्हर झालाय, मला आता नाही जमणार. तुझा अरे लंच ब्रेक ओव्हर झाला तर काय फरक पडतो? हे सगळे नियम कामगारांसाठी असतात. इंद्रा, तू इथला बॉस आहेस. नाही आहे, येथे सगळ्यांना नियम सारखे आहेत. मला नाही जमणार. तुझा इंद्रा, असं करून कसं चालेल? तू सकाळी काही खाल्लेलं नाहीयेस, आत्ताही काही खात नाहीयेस. अरे अशाने तुझी तब्येत बिघडेल. आई, मी तुला सांगितलं ना, मला नाही जमणार जेवायला. तुझा प्लीज. सगळ्यांनी ऐका ऐका, मला महत्वाचं बोलायचंय. या, आपल्या सगळ्यांचं म्हणणं इंद्रजित सरांनी ऐकलंय. आजच्या दिवशीचा पगार आपल्याला मिळणार आहे. वा राणे वा, तू करून दाखवलंस. पण यात असं झालंय की माझ्यामुळे इंद्रजित सर जेवले नाही. काय? अरे हो ना, ते आपला जो लंच ब्रेक साठी नियम आहे ना, तो त्यांनी स्वतःला पण लागू केला. भोंगा वाजल्यानंतर ते जेवायला नाही म्हणाले. अगं तू त्याचं नको टेन्शन घेऊ राणे, त्याचा राग गिळून गिळून भूक जात असेल. ते कुठलं जेवते? गोटे नाही रे, म्हणजे मालती मॅडम म्हणत होत्या की त्यांनी सकाळी नाश्ता पण केला नव्हता. मग आता तर त्यांना लई भूक लागली असेल ना. जाऊन दे राणे, अरे सगळ्या कामगारांच्या पोटाचा विचार तू केलास, तीच लय झालं. पण आता जर पूर्ण दिवसाचा पगार पाहिजे असेल तर आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. आणि कंची गोष्ट राणे? आता सकाळी जो अर्धा तास लॉस झालाय आपल्यामुळं, तो 1 तास जास्ती काम करून आपल्याला भरून द्यावा लागणार आहे. चालतंय की मग. हा, अहो चालतंय काय चालतंय पवार, मी म्हणतो थांबायची काय गरज आहे आपल्याला? अरे जितू दादा, आता सकाळी आपल्याला जो उशीर झाला त्यात आपली चूक आहेच की. आता हे आपल्याला मान्य करावंच लागेल. होय जितू, राणी अगदी बरोबर बोलते. अरे नशीब मान की अख्ख्या दिवसाचा पगार कट केला नाही. हा, ए जितू, थांबू की आपण 1 तास? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर थांबू मग आपण. पण बरं झालं आपल्या सगळ्यांचा पगार काय कापला नाही. राणी, तुझे लय उपकार झाले बघ. अगं ताई, उपकार कसले? आता मी पण तुमच्यातलीच आहे ना. मी माझ्यासाठी पण केलं की हे. चला आता कामाला लागा. हा, चला. रेखा, थांब. झालं सगळ्यांना भाषण देऊन? आज तुझ्या चुकीमुळे माझा मुलगा उपाशी राहिलाय. सकाळी पण त्याने नाश्ता नव्हता केलेला, म्हणून मी प्रेमाने त्याच्यासाठी दुपारचा जेवणाचा डबा आणला. विचार केला होता मी आणि इंद्रा आज सोबत जेवू. मी त्याला स्वतःच्या हाताने भरवणार होते, पण तुझ्यामुळे तेही शक्य नाही झालं. सॉरी मॅडम, मला पण या गोष्टीचं लई वाईट वाटतंय. पण मी प्रॉमिस करते तुम्हाला की इंद्रा सर तुमच्या बरोबर जेवायला येतील. शपथ. तुम्ही फक्त कॅन्टीनला जाऊन बसा, मी त्यांना जेवायला पाठवते. हो का? इंद्रजीत कॅन्टीन मध्ये जेवायला येईल. तू पाठवणार आहेस इंद्राला जेवायला? जिथे त्यांनी माझं ऐकलं नाही, स्वतःच्या आईचं ऐकलं नाही, तिथे इंद्रा तुझं ऐकणार आहे. ते सगळं तुम्ही माझ्यावर सोडा ना. तुम्ही फक्त कॅन्टीनला जाऊन बसा. ठीक आहे, जाते मी कॅन्टीनला. एवढं वर तोंड करून बोलतेस ना तू. पण मी फक्त एका अटीवर जाईन. जर इंद्रा तिकडे आला नाही तर आजच्या आज तुला राजीनामा द्यावा लागेल आणि ही कंपनी सोडून जावं लागेल. निदान माझ्या मुलाच्या मागची पनवती तरी निघून जाईल.
एवढी पण वाईट नाही मॅडम मी, पण मी तुमचा राग समजू शकते. आता आपला पोटचा पोरगा जर जेवला नसेल तर आईचं मन थारावर राहणार आहे का? आता माझ्याच आईचा घ्या ना. पण तुम्ही काळजी करू नका मॅडम, आज तुम्ही आणि इंद्रा सर सोबत जेवाल हा शब्द आहे माझा. आणि तसं नाही झालं तर तुम्ही म्हटलं तसं मी जाईन ही कंपनी सोडून. या सगळ्या फाईल्सवर इंदिरा सरांच्या सह्या घेऊन या. ओके. तृप्ती मॅडम. हा राणी बोल ना. ती वरची फाईल बघू. हा. सर या डॉक्युमेंटवरती साईन हव्या होत्या. सगळे रिपोर्ट्स टॅली झालेत? येस सर. ओके, मी चेक करून साईन करतो. ओके सर. आज तुमची आई पण जेवली नाहीये. तुमच्यामुळे ती उपाशी राहिलेली तुम्हाला आवडेल का? नसेल आवडत तर लवकर कॅन्टीन मध्ये जा, ती तुमची वाट बघते. आई काय हे, मी नाही जेवलो म्हणून तूही नाही जेवलीस इंद्रा, का ग? प्लेट्स घेऊन या ना. तुला माहितीये ना तू नाही जेवलास की मी पण नाही जेवत. एक तर तू सकाळी नाश्ता न करता गेलास, मी तुला किती आवाज देत होते. म्हणून म्हणलं आता दुपारच्या जेवणाचा डबाच घेऊन जाते. तुला आवडते ना म्हणून बटाट्याची भाजी बनवली. वाव आई. आणि आता मी स्वतःच्या हाताने बनवणार आहे तुला. ओके. चल पटकन आता आ कर. नाही आई, पहिले तू वाकर. नाही ते म्हणजे मी खाईन पण एका अटीवर खाईन. आता कसली अट? आधी मला प्रॉमिस कर, यापुढे तू जेवणावर राग काढणार नाहीस. अरे तू नाही जेवलास की मलाही जेवण जात नाही. बरं ठीक आहे, मी प्रॉमिस करतो की मी इथून पुढे जेवणावर राग काढणार नाही. फक्त विषय कामाचा नाही असला पाहिजे. काय खा ना तू, भूक लागली असेल. अजून तुला भूक लागली असेल, खा तू. खूप पुटलास. असं म्हणत होतो की भाजी मला असं वाटतंय खूप छान झालीये. तुम्हाला पटकन बरोबर भूक लागलीये मला. अरे तसं म्हणालास, मी तुला लहानपणापासून ओळखते. असं तुम्हाला गंडवत असतोस काहीतरी बोलून. बरं आई, लंच ब्रेक ऑलरेडी ओव्हर झालाय, मला कॉल आहे, पटकन भरव ना. झालं तुझं परत काम सुरू. असं जेवणाकडे दुर्लक्ष केलंस आणि आजारी पडलास तर हे कॉल वगैरे होणार आहेत तुझे. जेवायला नको. बरोबर. का कर. हा, इंदिरा सर पण जेवले आणि मालती मॅडम पण खुश झाल्या. चला आता आपण कामाला लागूया. मॅडम, इंदिरा सर जेवले ना तुमच्या बरोबर? हो. ते बरं झालं बघा. ते जर आज जेवले नसते ना तर आम्हा कामगारांना लई वाईट वाटलं असतं. आणि अजून एक गोष्ट भारी झाली ना, आता मला कंपनी सोडून नाही जावं लागणार. तुझं नाव काय ग? राणी. राणी. तू फक्त नावाने राणी आहेस, इथे कामगार आहेस, माहितीये ना? तेव्हा कामगार म्हणूनच राहा ना. तुझे काय मगाशी सगळ्यांना भाषण देत होतीस ना, ते मी सगळं ऐकलं. कसं आहे ना राणी, माणसाने आपली पायरी ओळखून राहावं. तुला ही नोकरी मिळाली ना की केवळ आणि केवळ आबासाहेबांच्या मेहरबानीमुळे. तेव्हा ती जपण्याचा प्रयत्न कर. उगाच लीडर बनायला जाऊ नकोस. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला काही लीडर वगैरे बनायचं नाहीये. ते तर मी इंदिरा सरांना माझा मुद्दा समजावून सांगायचा प्रयत्न करत होते. मुद्दा समजावण्याची ही पद्धत नाहीये. म्हणून म्हटलं ना, पायरीनी कळसाची बरोबरी करायला जाऊच नाही. तुझी जागा खाली आहे, सगळ्यात खाली. ते कायम लक्षात ठेवायचं.
हाय का आता? मला वाटलं मालती मॅडम खुश होतील, पण हे तर भलतच झालं. आणि राहिला पायरीचा प्रश्न मॅडम, मंदिरात जाणारा प्रत्येक माणूस मानाचा नारळ पहिल्या पायरीवरतीच फोडतो. त्यामुळे जेवढा कळस महत्वाचा तेवढीच पायरी. राणे चल की, चल लवकर, उशीर झालाय, भूक लागली. आले आले, चल चल चला. किती उशीर, काय काही उशीर झाला बाबा. आज माझं सगळं पाय दुखायला लागलेत माहितीये का. काय झालं? सगळे इतके आश्चर्याने काय बघताय? अहो सर, तुम्ही या वेळेला इथं. तुम्ही आज सगळ्यांनी 1 तास एक्स्ट्रा काम केलंय. सो आज माझा लंच ब्रेकमुळे वेळ वाया गेला. त्याला भरून काढायला मीही एक्स्ट्रा 1 तास काम करून त्या वेळेची भरपाई केली. बाय द वे, उद्यापासून इथे काही फेस रेकग्निशन मशीन्स असतील. फेस रेकग्निशन मशीन म्हणजे कोण किती वाजता आलं, कोण किती वाजता गेलं, कोणी किती सुट्ट्या घेतल्या, हा सगळा डेटा त्या ऍप मध्ये स्टोअर्ड असेल आणि त्यानुसार सगळ्यांचा पगार ठरेल. सो इफ इन केस कधी मीही उशिरा आलो तर माझाही पगार कट होईल. आणि हा नियम सगळ्यांसाठी सारखा असेल, तुमच्यासाठीही आणि माझ्यासाठी. आणि ही मशीन आहे, सो इथे कुठल्याही पार्शियलिटीचा काही प्रश्नच येत नाही. ठीक आहे, गुड नाईट. शपथ, ह्या कारल्याचं काय कळतच नाही बाबा. कधी गोड वागते, कधी कडू. कधी कधी ना दिसतं तसं नसतं गोट्या. इंद्रा सर एवढे पण वाईट नाहीयेत. हा, जरा जास्तच नियमांनी वागतात आणि वेळेची किंमत करतात. पण मला वाटतंय ते लवकरच आपली पण किंमत करतील. राणे, ती तुझी कामगार सेना इथं का बसली आज? अहो, त्यांना नाही भलतंच टेन्शन आलंय. विचारा ना तुम्ही. ए यार, काय रे? हा, अरे कसला विचार करत बसलाय तुम्ही आज? ते डबडं आणलंय ना फॅक्टरीत. मी काय म्हणतो, ते डबडे बसवायची काय गरज आहे? पहिलं कसलं लय भारी चाललं होतं. अहो, रजिस्टर वर येताना सही, जाताना सही, लागली की हजेरी. होय की, ते टेक्नॉलॉजी का फिक्नॉलॉजी आहे ना, ते आता जग हळूहळू बदलत चाललंय ना. तो मग ते रजिस्टर पेन गेला, त्या जागेवर आलं डबडं, नाही का बुवा? होय होय. अरे ते समज खरं आहे तुझं, पण ते चालवायचं कसं, त्याच्यात हाजरी लागती कशी, हे कुणाच्या टाळक्यात शिरायचं? म्हणजे आपली हाजरीच नाही लागली तर आपले पगार कट होणार व्हय? अगं मग इंग्रजी सरांनी तेच सांगितलं आहे की. हा, मला कळलंय आता काय आहे नक्की. अहो, लय सोपं आहे. हे बघा, असा चौकोनी बॉक्स असतोय, कळलं का? आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये कॅमेरा असतोय. आपण सकाळी फॅक्टरीत गेलं का नाही की त्या चौकोनात असा आपला चेहरा ठेवायचा, कळलं का? चेहरा ठेवला की ते बरोबर आपला फोटो काढते. झालं मग. असं आहे होय. अरे पण गोट्या, ते आपल्याला काढलेला फोटो का मिळणार? अरे येड्या, तुला कशाला पाहिजे फोटो? ते फोटो त्याच्यातच राहतात. गोट्या, मला सांग, ती मशीन आपलं रोज रोज फोटो काढणार, मग त्याच्यात फोटो साचून ते जाम नाही का होणार? ए पवार, अहो जाम झाल्यानंतर ग्रीस नाही तर ऑइल करायचं. मग कसं चालतंय मशीन बघा मोघाट. त्याच्यात कुठं ऑइल का? आयुष्यभर ना तुम्ही गेअरबॉक्स बनवत राहा. तुम्हाला ना थांबा, डेमोच दाखवतो तुम्ही आता. म्हणजे काय? अगं डेमो म्हणजे करून दाखवतो. थांब, वेट हेअर, आय एम कमिंग सून. आता ऐकायचं. हे बघा, हे बघा, आता हे बघा, हे म्हणजे ती मशीन आहे, कळलं का? आता आपण जसं सकाळी आंघोळ केल्यावर कसं आरशात तोंड बघतो, तसं ह्या मशीन समोर येऊन आपण तोंड बघायचं, कळलं? आता चला, तुम्ही सगळ्यांनी काय करायचं, एकेकाने येऊन ही मशीन आहे असं समजून याच्या समोर उभं राहायचं आणि आपली हजेरी लावायची. या लवकर. पहिलं कोण येतंय? कवळे दादा, तुम्ही या. ए गोट्या, आरसावरती तर. अरे दादा, मशीन भिताडाला हाय, तू खाली ये ना त्याच्यापेक्षा. हा, झालं, बस. नेक्स्ट.
अरे आकडी एवढं नको तोंड वाकडं करू. बस झाला आता. पुढं पुढं नेक्स्ट. या या सगळ्या या. हो या की तुम्ही पण. वा वा खूप छान. चला लय भारी दिसताय. चला पुढं. चला चला. दिसलं ना? चला ए तू पण आहे. कळलं का तुला? हा बघ दिसते का? हा कळलं ना आता सगळ्यांना? एवढं सोपं आहे ते. आता उद्या जाऊन फॅक्टरीत गोंधळ घालू नका, नाही तर तिथं जाऊन माझी इज्जत घालवली ना ती मशीन टकोऱ्यात घालीन तुमच्या. तू समजून सांगितलं आम्हाला समजायला सगळं कळलं काय. हाय का आता? अरे प्रत्यक्षात ते मशीन वेगळं असणार आहे. हे डेमोचे वगैरे ठीक आहे, पण ते मशीन हे आरशासारखं नसणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक तुमची हजेरी लावा. या गोट्याचं काय ऐकू नका तुम्ही. पाहिजे तर मी शिकवेल तुम्हाला उद्या. आला गोटा. आली लय मोठी बॅरिस्टर. आता तुझं कर अभ्यास. काय झालं दादा? अजित तुला जर गोष्टी जमत नसतील ना तर त्या करत जाऊ नकोस. अरे दादा झालं काय ते तरी सांग. त्या दिवशी मी तुला काय सांगत होतो, आपला त्या वस्तीतल्या कामगारांच्या पाण्याच्या इशूशी काहीही संबंध नाहीये. तुला काय गरज होती आगाऊपणा करायची तिथे? अरे दादा पण त्या वस्तीत पाण्याचा प्रॉब्लेम होता. अरे पण मग काय झालं? झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह? तुझी सिस्टम बसवली होतीस ना ती बंद पडलीये, पाणी येत नाहीये त्याच्यातनं. काय? त्यामुळे फॅक्टरीत कामगारांना यायला उशीर होतोय, आपलं लाखोंचं नुकसान होतंय. कळतंय का तुला काही? काय अजित तू आता आबासाहेबांना जे पीपीटी दाखवतोस तेच प्रोजेक्ट ना? अरे ते तर वेल एक्झिक्युटेड प्रोजेक्ट होतं, ते कसं काय फेल होऊ शकतं? अरे कसलं वेल एक्झिक्युटेड? कामगार वेळेवर येत नाहीयेत म्हणून मी त्यांचा पगार कट करणार होतो, तिथेही मला माघार घ्यावी लागली. माझा नियम मोडला त्यामुळे मी त्यांचा पगार कट करू नाही शकलो, फक्त तुझ्यामुळे. तुझे हे एक्सपेरिमेंट करणं बंद करायचं आहे इथून पुढे. अरे दादा पण हे कसं शक्य आहे? आबा मी तर सगळं नीट केलं होतं, माझी सिस्टीम फेल झाली, कसं शक्य आहे? कारण तुला नॉलेज नाहीये त्यातलं काही. दादू वा छान. हा इंद्रजित परत आल्यापासून रोज काही ना काही ड्रामा घडतोय. घरात जाम मजा येते. वा बरे इंद्रा बास आता. आधी जेवून घेऊयात, बाकीचं नंतर बोलता येईल. तुझा फ्रेश हो. नाही आई, ज्या त्या गोष्टी जिथल्या तिथे क्लिअर झालेल्याच बऱ्या असतात. आज याच्यामुळे आपलं नुकसान झालंय. त्या एका तासात आपण किती प्रॉफिट्स कमवू शकलो असतो ना, तुम्हाला कोणालाच आयडिया नाहीये. इंद्रा प्रॉफिट वगैरे होत राहील. अजित काहीतरी पहिल्यांदा करू इच्छितो प्रॅक्टिकली. आपण सगळ्यांनी त्याला सपोर्ट करायला हवं. यश अपयश काही येत राहतं रे, पण म्हणून काही त्याने प्रयत्नच करायचे नाही. करू देत नाही त्याला प्रयत्न, मी नाही म्हणतच नाहीये, पण त्यासाठी आपल्या कंपनीचं नुकसान का करायचं आपण? आणि तू ना अभ्यासाकडे लक्ष द्यायचंय, समजलं? अजित ए अजित 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 ऐक ना अजित, काय चाललंय इंद्रा? ही काय पद्धत जवाची? राहू दे ना आता.